तर सुरमईसाठी पण मी सेम तसंच करणार आहे। हा मी काळा मसाला घेते। आता सगळीजणं काय त्याला असं आलं लसूणची पेस्ट किंवा चिंचेचं वगैरे पाणी असं लावून ठेवतात किंवा लिंबू पाणी ठेवतात, तर मला ते आवडत नाही। मी फक्त धुवून घेतलेली आहे आणि फक्त मसाल्यामध्ये, म्हणजे मी रवा तांदळाचं पीठ वगैरे असं पण लावत नाही, फक्त मसाल्यात केली ना का ती खूप टेस्टी होते। तो मसाला ना पूर्ण आपल्या मच्छीमध्ये मिक्स होऊन जातो। हे जर आपण रवा वगैरे लावला ना का वरच्यावरती कोटेड तयार होतं आणि मच्छी आतमध्ये सफेद सफेद दिसते, तशी मला आवडत नाही। मी फक्त डायरेक्ट ह्या मसाल्यामध्येच मच्छी करून घेते। सगळं मसाला मी काय करते मिक्स करते। आता हा आहे माझा सिक्रेट काळा मसाला। हळद घेते मी, जेवढी मच्छी असेल त्याप्रमाणे। हा गरम मसाला आहे, आपल्याला लागेल तेवढे घ्यायचे मसाले। हळद घेतलेली आहे मी। आता थोडंसं कलर पाहिजेच मला, म्हणून मी बेडगी मसाला पण घेते त्याच्यामध्ये। आणि जेवढी मच्छी आहे मीठ थोडं जास्तच लागेल, त्यामुळे मी मीठ पण टाकते प्रमाणानुसार किंवा आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं। बस फक्त एवढ्याच मसाल्यामध्ये आपली मच्छीला हे लावून घ्यायचं आणि ती तेलामध्ये फ्राय करायची, खूप टेस्टी होते। आणि हा जो मसाला असतो ना आपल्या मच्छीमध्ये पूर्ण मिक्स होऊन जातो, आतमध्ये पूर्ण जातो, त्यामुळे ते आणखीन टेस्टी होते। हे जर आपण रवा बेसन पुन्हा वरती कोटेड केलं ना का मग ते वरच्यावरती तो कोटेड राहतो आणि मग आपला मसाला पण वरतीच राहतो, असं मच्छीमध्ये मुरला जात नाही। म्हणून फक्त आपण ह्या मसाल्यामध्येच मच्छी फ्राय करून घ्यायची। मसाला छान असा मिक्स करून घेतला आहे आणि असं मच्छीला लावून घेते मी, थोडं थोडं असं मच्छीला लावून घ्यायचं आणि 5 मिनटं ठेवून द्या। पॅनमध्ये तेल पण तापत ठेवलं आहे। आता मच्छी म्हटलं का थोडंसं तेल पाहिजेच, त्याशिवाय मजा येत नाही। मीठ टाकते केलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल पण गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम केलं ना का मच्छी पॅनला चिकटत नाही, नाहीतर आपण लगेच जर टाकलं ना मच्छी तर सगळं मच्छीचं ते मसाला आहे तो त्याला चिकटला जातो। म्हणून चांगलं तेल तापवून द्यायचं। तेल तापल्यानंतर आपण जे मसाला लावलेला होता मच्छीला, मी कुठल्याही प्रकारचं वरून रवा वगैरे लावलं नाही, डायरेक्ट मच्छीला मी मसाला लावूनच छान असं त्याच्यामध्ये ठेवते। त्या मच्छीचं पीठ मी पॅनमध्ये टाकून घेते। छान असा मच्छीचा रस्सा पण रेडी झालेला आहे आणि मच्छी पण फ्राय झालेली आहे। कलर किती सुंदर आलेला आहे आणि साध्या सिंपल पद्धतीने मी बनवलेला आहे।